जय शिवराय मित्रांनो राज्यातील फक्त ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झालेल्या आणि फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 29 एप्रिल 2025 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वितरित केली जात असताना ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट केलेला असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक परिपत्रक 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅक ही योजना राबवली जात आहे। कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अतिशय जलद आणि परिणामकारकपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि याचप्रमाणे आता राज्यातील 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। अर्थात खरीप हंगाम 2025 पासून शेतकऱ्यांना दिली जाणारी शेती पिकांची शेतजमिनीची नुकसान भरपाई ही फक्त ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे। शेती पिकांच्या मदतीसाठी पंचनामे करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नंबर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मागपाचे जी काही डीबीटी प्रणालीमध्ये वितरण केलं जाईल, यावेळी सुद्धा एक रकाना शेतकऱ्यांचा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी टाकण्यासाठी ठेवावा, अशा प्रकारच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी देखील बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारचे परिपत्रक 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। याच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही शेतकरी अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित होतील अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल तरच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मित्रांनो, GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।